नाशिक शहर व परिसरात सध्या पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तसेच मनाई असलेल्या नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे। त्यामुळे मानवी तसेच प्राणी पक्षी यांच्या जीवितास गंभीर हानी पोहोचत असल्याचे निदर्शनास येत आहे। अशा प्राणघातक नायलॉन मांजाच्या वापरावर तसेच विक्रीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदी घातली आहे। नायलॉन मांजाचे खरेदी विक्री वापर साठा याबाबत मनाई आदेश जारी करण्यात आले आहे। तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत। त्याच अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 चे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत नायलॉन मांजा खरेदी विक्री साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांना सूचना व मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख, गणेश बोरणारे यांना हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की हिरवे नगर येथे साई साया सोसायटीजवळ वडाळा रोड नाशिक या ठिकाणी एक इसम हा नायलॉन मांजाची विक्री करत आहे। त्यानुसार मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस अंमलदार समीर शेख, गणेश बोरणारे, फरीद इनामदार, चेतन महाजन, पोलीस अंमलदार मगर, महिला पोलीस अंमलदार सोनाली भालेराव, पूजा वरपे यांनी हिरवेनगर वडाळा रोड नाशिक या ठिकाणी सापळा रचून अर्शद हारून अत्तार वय वर्ष 24 राहणार फ्लॅट नंबर 3 साई साया सोसायटी हिरवेनगर यास ताब्यात घेतले। त्यावेळी तो इमारतीच्या बाहेर मनाई असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करत होता। त्याच्याकडून रुपये 13,500 किमतीचे 22 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले आहेत। त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।